अरविंद साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। हा जो फॉर्म भरायला आपण जातोय अनिल देसाईंचा, ही जी माणसं आहेत ती तुम्ही बघताय, हा अनिल देसाईंचा विजयरथ चाललेला आहे ना, अत्यंत गरजेचं आहे. कारण काय पण ते संविधानामध्ये घोळ करून ठेवतील, काही पण हे करतील, त्यामुळे हे गरजेचं आहे. आता त्यांची 400 कशासाठी पाहिजे त्यांना विचारा. इंडिया महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 शिलेदार पार्टी आहेत. दोन्ही निष्ठावंत शिलेदार आहेत आणि उद्धव साहेबांचे प्रिय असे दोन्ही कॅन्डिडेट, एक अरविंद सावंत भाई आहेत आणि दुसरे अनिल देसाई साहेब आहेत. हे महाविकास आघाडीची मशाल घेऊन इथे आलेले आहेत. आज हा महाविकास आघाडीचे दोन्ही शिलेदार खरं तर फॉर्म भरायला आलेले आहे, पण हा जर तुम्ही जनसमुदाय बघाल तर हा विजयी उत्सव आहे आणि आज याच ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी सांगू शकतो. गद्दाराच्या नेत्याला गाडण्याची पायाभरणी करण्याची सुरुवात आता आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळे भरपूर आनंद शिवसैनिकांमध्ये आहे आणि जोडीला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत. साहेब, आज एवढी गर्दी बघून असं वाटतं की हा विजयासाठीच ही गर्दी आहे आणि विजय मिळणार याबद्दल कोणती शंका आमच्या मनामध्ये नाही. कालही नव्हती, आजही नाही आणि पुढे राहणार नाही. आव्हान काय लोकांनी ठरवलेलं आहे, फक्त 20 तारखेची वाट बघतायत. लोक यांना गाडणार आहेत. महाराष्ट्रातलं जे काय राजकारण आहे, देशातलं राजकारण आहेत, लोकांना भिकेला लावण्याचे जे धंदे चालले आहेत ते संपवण्याचं काम लोक करतील आणि आज त्याच्यासाठी पायाभरणी आम्ही करायला आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे खंदे समर्थक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, निष्कलंक, त्यांनी स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक नागरिकांना नोकऱ्या भूमिपत्र लावून दिल्या. आज त्यांचा उमेदवारी अर्ज मशाल आम्ही या ठिकाणी सर्व दक्षिण मध्य मुंबईतील अणुशक्तीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शाखेतील सर्व आमचे पदाधिकारी, महिला पुरुष या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आई जरीमरी, आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन गद्दारांना गाडण्यासाठी आणि त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी या ढोंगी सरकारला कायमस्वरूपी नेस्तनाबूत करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेलं गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं सरकार पुन्हा एकदा या भारत मातेच्या देशावर येणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पहले तो मैं सबसे पहले शुक्रिया करूंगा हमारे दीपक भाव निकाल जी का, जिन्होंने पाटिंबा दिया है, सबको पाटिंबा दिया है. और दूसरी बात ये है कि हम उनके साथ बहुत संख्या के साथ उतरे हुए हैं और हमारे हाथ में हमेशा ये ब्लू निशानी हाँ दीपक भाव निकाल जी की रहेगी. आरपीआई लीडर हमारे दीपक भाव निकाल जी. विषय म्हणजे ही लढाई जी आहे लोकशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात आहे आणि संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकाळजे साहेब यांनी महाविकास आघाडीमध्ये उद्धव साहेबांना आणि शरद पवारांना, सर्व नेत्यांना आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही पाठिंबा दिला आहे. कारण का हे देशद्रोही सरकार आहे. यांनी या देशामध्ये सरकार आल्यापासून 10 वर्षामध्ये संपूर्ण महागाई, महिलांवरती अत्याचार आणि अनेक प्रश्न यांच्या विरोधात आहेत. परिस्थिती आता अमित शाह बोलतात की SC ST OBC यांचे आरक्षण आम्ही बंद करू. आनंद हेगडे सारखा त्यांचे मोठे खासदार, ज्येष्ठ नेते ते बोलतात आमचे 400 पार झाले तर आम्ही संविधान बदलणार. संविधान बदलण्याची पुढे बाबाच्यात हिंमत नाही. RBI जोपर्यंत बाबासाहेब जोपर्यंत या देशामध्ये RBI जिवंत आहे, भीमसैनिक जिवंत आहे, तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही. कॅन्डिडेट उभे केले होते, परंतु आम्ही विचार केला का आमचे कॅन्डिडेट उभे करण्यापेक्षा आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन हे संविधान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीमध्ये पाठिंबा दिला आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी. आमचा एकच नारा आहे, मोदी हटाओ देश बचाओ. अनिल देसाईंचे विजय निश्चित आहे आणि ह्याचप्रमाणे आता असंच जल्लोष आम्ही 4 जूनच्या नंतर करणारच आहोत आणि सर्वांना शुभेच्छा देते. आज फॉर्म भरायला आलोय.
सर्व गोष्टीसाठी आहे, सर्व गोष्टीसाठी गरजेचं आहे. महिलांचा आरक्षणासाठी आहे, संविधानचा प्रश्न आहे, आपला खर्चाच्या बाबतीत सर्व गोष्टीचाच आहे. आम्ही सगळे काँग्रेसी जे आहेत, आम्ही सर्व घटक पक्ष जेवढे पण आहेत, आम्ही सगळे महाविकास आघाडीचे जेवढे पण उमेदवार आहेत, आम्ही पूर्णपणे त्यांना पाठिंबा देणार आहोत. आणि जास्त करून आम्ही महिलांना आणि मुलींना बाहेर काढलं आहे, कारण की संविधान वाचवायचं आहे. BJPच्या 10 वर्ष तुम्ही बघाल तर कार्यकाळामध्ये खूप सारे रेप वगैरे तुम्हाला माहितीच असेल, तर ते कुठे आता थांबवण्यासाठी आम्ही सगळे काँग्रेसवाले आणि सगळे घटक पक्ष आम्ही पूर्णपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देतो आहे. संविधान आता खूप इम्पॉर्टंट असा महत्त्वाचा भाग झालेला आहे आणि संविधान बचाव असा कॅम्पेन पण चालू आहे, कारण की BJPचं चालू आहे की आपलं जे बाबासाहेबांनी बनवलेलं संविधान आहे ते त्यांना चेंज करायचं आहे. आणि मी सगळ्यांना आव्हान करेल की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून वोट करा संविधान वाचवण्यासाठी. नाही VVPॅट चालू आहे, तर इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे असं बोललं गेलं की आपण ज्यावेळी फॉर एक्झाम्पल मशालला मी बटन दाबते मशालचं, विदिन 7 सेकंड्समध्ये एक चिट बाहेर येणार. त्या चिटमध्ये आपल्याला बघायचं आहे की मी ज्या उमेदवाराला ज्या पक्षाला मतदान केलेलं आहे ते त्याच्यावरती आहे की नाही. जर का ते त्याच्यामध्ये असेल तर मी एकदम बरोबर वोटिंग माझी झालेली आहे, जर का नसेल तर मग मी निवडणूक आयोगाला त्याच्याबद्दल कंप्लेंट करू शकते. खरं तर हा लोकांमधला असलेला जो राग आहे हे BJPबद्दल किंवा ह्या राहुल शेवाळे यांच्याबद्दल, हा राग याच्यातून व्यक्त होत आहे. लोक इच्छेने स्वमनाने ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. कुणाला 1 रुपया न देता ही लोक आलेली आहेत. जी देशावर सध्याची परिस्थिती चालू आहे, पहिले लढे ते गोरों से, अब लढेंगे चोरों से, ह्या चोरांना पळवण्यासाठी आज ही सर्व लोक एकत्र आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अशी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तसेच आम आदमी पार्टी या सगळ्या पक्षाच्या जे मावळे आहेत ते ह्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत. आणि खरं तर आता देशाला गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांची. आणि ते आता येणाऱ्या 20 मे रोजी लोक आपल्या मतदानातून दाखवून देतील. संविधान तर वाचवायचं आहे म्हणून सगळे आज ही लोक जे एकत्र झाले आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. आज बघा ज्येष्ठ नागरिक पण एवढं ऊन आहे तरी निस्वार्थी लोक आहे, नाही भाडे नाही काय, अशी लोक आज सगळे कट्टर कार्यकर्ते आले आहेत. काँग्रेसचे, राष्ट्रवादी, शिवसेनेचे. अनिल देसाई साहेबांचे विजय निश्चित आहे. ही जनता तुम्ही बघा किती आलेत, हे सो खर्च करून लोक आलेत, नाही बस नाही काय, स्वतः गर्दी. विजय नक्की. हे कट्टर राष्ट्रवादी, कट्टर शिवसेना, कट्टर काँग्रेस सगळे लोक आलेत. आणि आमच्या सगळ्या 3 पक्षाचा, आम आदमी, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळ्यांचा पाठिंबा आहे. ही सीट 100% येणार, कारण याच्या मागे ठाकरे साहेब आहेत, शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, आम आदमी आहे, राहुल गांधी आहेत, सगळे आहेत. आणि येणार ही मुंबई बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनीच ही मुंबई वाचवली आहे. 84चा विषय असतो 92चा. आज बाळासाहेब ठाकरेंना सपोर्ट करणं जरुरी आहे. जर आज आपण नाही केलं तर आपलं गुजरातला जायला लागेल, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही बघताय ना, ही विजयी लढाईलीच होती ना. आणि आता आम्ही फॉर्म भरून आलो आणि आता आपण त्याच्यानंतर घरोघरी प्रचार सभा वगैरे सुरू झाल्या. संविधान वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी किती गरजेचं आहे? एकदम गरजेचं आहे, कारण हे संविधान मिटवायच्या मागे लागले होते, त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला हे आवाहन करणार की आज घरात बसू नका, बाहेर पडा त्या दिवशी 20 तारखेला आणि सर्वांनी मतदान करा, मतदानाचा हक्क बजवा. निश्चितपणे आज अरविंद सावंत साहेब आणि देसाई साहेबांचा जो नामांकित अर्ज भरण्याचा आज जी रॅली होती, प्रचंड मताधिक्याने, भूतो ना भविष्य, म्हणजे मला नाही वाटत की एवढी प्रचंड रॅली कधी ह्या शहरामध्ये निघाली. आज ह्या रॅलीचा आणि शिवसैनिकाचा, महाविकास आघाडीचा कार्यकर्त्याचा उत्साह पाहून प्रचंड मताधिक्याने आमचे शिवसेनेचे उमेदवार विजय होते. सवाल है, मैं तो उतरा हूँ आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब के आशीर्वाद से मैं यहाँ आ गया हूँ. अब वो तय करे लड़ना नहीं लड़ना, मुझे उससे क्या मतलब है. मैं लड़ने के लिए हूँ, जीतने के लिए खड़ा हूँ. सर बिनविरोध होईल वाटतं का मग? चांगलीच गोष्ट आहे. तुझे हे खरं म्हणजे विजयाचा संकेत आहे, कारण आज आमचे
लोकप्रिय उमेदवार अनिलजी देसाई यांचा नॉमिनेशन फॉर्म भरण्यासाठी जे तुम्ही गर्दी बघितलेली आहे ते गर्दी म्हणजे संकेत देते हे फॉर्म भरण्याची मिरवणूक नसून ही विजयी मिरवणूक आहे आणि जो जनतेचा आशीर्वाद आहे महाविकास आघाडीला तो नक्कीच मतदानाच्या द्वारे येत्या 20 तारखेला आमचं मशाल चिन्हावर बटन दाबून जनता नक्कीच अनिल देसाई साहेबांना आशीर्वाद देईल आणि लोकसभेत पाठवतील एवढा तरी विश्वास आम्हाला आहे। आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांची जी मेहनत आहे, प्रत्येक जिल्ह्या तालुक्यात जाऊन ते लोक जे मीटिंग करतात आणि जो आशीर्वाद आणि जनतेचा जो प्रतिसाद दिसतो त्या प्रतिसाद एवढा मोठ्या प्रमाणात आहे की शेवटी विजय हा प्रत्येक ठिकाणी निश्चित आहे। फक्त मतदान झाल्यानंतर 4 तारखेला कळेल की हे विजय कशा प्रकारे आम्ही स्थापन केलेला आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडी 35 ते 38 जागा नक्कीच मिळवेल हा आम्हाला विश्वास है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्धव साहब का काम पूरी दुनिया जानती है, खास करके जैसे जब वो सीएम थे उन्होंने जिस तरीके से कोविड को हैंडल किया है, मेरे ख्याल से हमारे पीएम मोदी साहब भी वो कर नहीं पाए। महाराष्ट्र में जिस तरह से कोविड हैंडल हुआ है, जिस तरह से उन्होंने किसान हो या जो महिलाएं हो उनके लिए काम किया है, जो गरीब जनता है उनके लिए काम किया है, समाज के हर घटक के लिए काम किया है, इसके वजह से सब पार्टियां उनके साथ है। और यहाँ पे हम लोगों को अभी संविधान बचाना है, उसके लिए हम सब एक साथ आए हुए हैं। वो दूसरी शिवसेना तो ज़बरदस्ती की शिवसेना बीजेपी ने बनाई है, असली शिवसेना तो उद्धव बाला साहब ठाकरे साहब की ही है और हम लोग असली शिवसैनिक है और असली कैडर है। हम लोग कुछ 50-100 रुपये 500 रुपये लेकर बुलाया हुआ क्राउड नहीं है, तो असली शिवसेना असली कैडर ये उद्धव साहब के साथ ही है। मैं हिंदू हूँ और कोई पार्टी या कोई नेता ये बताएगा नहीं कि मुझे मेरा धर्म कैसे पालना है, मुझे मेरा धर्म कैसे पालना है ये मैं खुद अच्छी तरीके से जानती हूँ। हम पे जो संस्कार हुए हैं उस हिसाब से हम हमारा धर्म निभाते आए हुए हैं। और ये जो रहा मंगलसूत्र खींचने की बात और मुस्लिम जनता को देने की बात, तो मेरे को लगता है वो लोग अब सपने में देख रहे हैं, उनको अपना काम बताने के लिए कुछ है नहीं, इसके लिए सिर्फ हिंदू मुस्लिम के झगड़े लगाने में वो करके लोग वोट जमा करने की अभी कोशिश कर रहे हैं। लेकिन मुझे नहीं लगता है कि ऐसा कांग्रेस या कोई इंडिया अलायंस की कोई भी पार्टी ऐसे करेगी, क्योंकि अगर करना होता तो पिछले इतने साल से 70 साल से जो है तब किया जाता, अभी क्यों करेंगे कोई। और मोदी जी मंगलसूत्र की बात करे ही नहीं, खुद की बीवी को छोड़ के झोला उठा के घूम रहे हैं और बाकी के जनता को गरीब छोड़ दिया उन्होंने। अभी वो नैरेटिव छोड़ा है लोगों को ये करने के लिए, ये सब झूठ है। 400 पार के आप कोई भी इलाके में जाके पूछो मोदी जी के हालत क्या है, हर कोई गाली दे रहा है। और रही बात इधर के मुंबई के जो सांसद थे, अभी एक्स ही बोलूँगी मैं उनको, राहुल शेवाड़े साहब, उन्होंने क्या किया है, महिलाओं पे तो अत्याचार के गुने उनके ऊपर दाखिल है। वो तो पहले बताया, पहले महिलाओं के लिए लोकल कैंडिडेट जो है उन्होंने क्या किया है, कुछ नहीं, आधे गुने उनके ऊपर दाखिल है। ईडी की इंक्वायरी लगेगी, इसके लिए उन्होंने पार्टी चेंज की है, उसका क्या, पहले उनका जवाब दो हमको इधर। मेरे को नहीं लगता है इस टाइम हर जनता की यही आवाज़ है, मोदी 30 पार है। तो कहाँ पे भी जहाँ पे भी वो लोग गए होंगे छुट्टी मनाने, उनको पता है 20 मई तारीख है मुंबई में जहाँ पे चुनाव है, बराबर जनता अपना वोट डालने के लिए आएगी। और हम तो बैठे ही है उनको कॉल करने के लिए, और क्योंकि हम शिवसैनिक है, जो हमारे महाविकास आघाड़ी के जो हर कोई पदाधिकारी है वो बराबर सबके टच में है, सब अच्छी वोटिंग होगी, ये मैं गारंटी के साथ कह सकती हूँ। अपना बीजेपी सरकार, मोदी जी गारंटी दे रही है, लेकिन गारंटी की वारंटी कौन देगा, तो हर कोई पता है, हर उनको पता है कि वो कितने भी मैनिफेस्टो लाए, पहले भी जितने भी मैनिफेस्टो के हिसाब से गैस हुआ, डीजल हुआ, महिलाओं पे सुरक्षा हुई, एम्प्लॉयमेंट हुआ, क्या हुआ, सारे उनके पहले जो चुनावी मैनिफेस्टो थे सारे फ्लॉप गए हैं, तो सबको पता है। तो अभी उनको सिर्फ यही है कि बस मुझे हिंदू मुसलमान करना है, हिंदू के जितने वोट्स मुझे मिल सके और मेरी नया पार लगे, वो उस पर कॉन्सेंट्रेट करें। उनके पास कोई मुद्दा नहीं है ये इलेक्शन में काम करने के लिए। महिलाओं को अगर सुरक्षित रहना है, महिलाओं को अगर अपने फैमिली को चलाना है, गैस हुआ या फिर अपने बच्चों के एम्प्लॉयमेंट की बात हुई,
तो उनको हक से उतर के अपना हक अदा करना है और अपने जो फैमिली मेम्बर्स हैं उनको भी ये उनके पास भी ये बात पहुंचानी है कि इस टाइम हमको बदलाव चाहिए, इस टाइम इंडिया की गवर्नमेंट बैठनी चाहिए और जितना हालत ये 10 साल में हमारा हुआ है उसको सुधारना है। ही लढाई जे आता तुम्ही जे बोलले की अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्या दोघांचा विजय मोठ्या फरकाने आज दाखल होणार आहे हे मला वाटतं असं। आणि तुम्हाला माहिती ही लढाई देशांची लढाई आहे आणि ही लढाई जिंकायसाठी आम्ही सर्व निष्ठावत शिवसैनिक सर्व जिथे जिथे आमचे कॅन्डिडेट आहे आणि जिथे महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट आहे तिथे मोठ्या प्रमाणात सर्व विकास महाआघाडी उतरलेले आणि जेवढे जेवढे आमच्या सीट आहेत ह्या सर्व मुंबईमध्ये भारतामध्ये सर्व आम्ही जिंकायच्या प्रयत्नात आहे। आमचा कदाचित आकडा 350 पर्यंत जाईल आणि देशाला न्याय देण्यासाठी एक चांगला आदर्श पंतप्रधान होईल आणि बेरोजगारीपासून जे अनेक समस्या आहे शेतकऱ्यांच्या त्या सोडवण्याचा हे महाविकास आघाडी प्रयत्न करेल आणि आमच्या दोन्ही सीट आणि संजय दिना पाटील त्या बाजूला तिथे वर्षा गायकवाड परत मग कीर्तिकर आणि मग घोसाळकर ही सर्वच्या सर्व मुंबईच्या आम्ही सर्वच्या सर्व सीट आम्ही जिंकणार आहे। त्यानंतर महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकेल, विधानसभेवर आमचा भगवा फडकणार। ह्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की चांगल्या पद्धतीचं एक आयोजन झालेलं आहे। संविधान वाचवायचीच लढाई आहे म्हणून आज तुम्हाला माहिती आहे दीपक भाऊ निकालजे सारखे जे ज्यांना वाटतं की संविधानावर घटनावर हे जे शासन घालायचा प्रयत्न करतात तर ते न घालता ते संविधान तसंच वाचावं म्हणून सर्वच्या सर्व जनता उतरलेल्या आहे भारतामध्ये। महिला यावर्षी सगळ्यात जास्त मतदान करणारच, कारण आम्हाला मशालच आणायची आहे, आमचा भगवाच भडकवायचा आहे। त्याच्यामुळे महिला या सगळ्या उतरणार आणि गल्ली गल्लीतून मतदान होणार आणि आम्हीच विजयी होणार, आमचा झेंडा फडकणार। आता इंडिया आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत आणि अनिल देसाई साहेब हे दोन्ही उमेदवार आज फॉर्म भरतात आहेत आणि आज तुम्ही बघतात की कसा लोकांमध्ये उत्साह आहे आणि याच्यावरून तुम्ही बघू शकाल की काय रिझल्ट लागेल याचा। आम्हाला फक्त लीड किती याचा द्यायचा आहे तोच आम्ही सगळ्या लोक प्रयत्न करतो आहे। जिंकणार तर आहेतच पण पुऱ्या इंडियामध्ये सगळ्यात हायेस्ट लीडने अरविंद सावंत निवडून येतील हे आम्ही काम करतो। तर त्यामध्ये आम्हाला माहीत पडतं की लोकांची काय प्रतिक्रिया आहे। यांचं वाक्य आहे सगळीकडे की आपकी बार 400 पार, पण लोकांच्या मनामध्ये आहे की बीजेपीला तडीपार करायचं आणि हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे। आणि हे तुम्ही 20 तारखेला वोटिंग होईल तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज वाईज तुम्हाला कळेल कसे काय चाललं आहे ते। 405 त्यांना संविधान बदलण्यासाठी पाहिजे आहे। हिटलरनंतर स्वतःलाच हिटलर समजतो आहे म्हणून त्यांना ते पाहिजे, पण ते लोक करायला देणार नाहीत कारण सगळे आपले भारतीय लोक हे संविधानाला मानणारी लोक आहेत, बाबासाहेबांना मानणारी लोक आहेत। त्यामुळे संविधान त्याचं स्वप्न पण पूर्ण कधी होऊ शकणार नाही। एखाद्या वेळी त्यांना घरी बसायला लागेल मोदी साहेबांना। प्रश्नच येत नाही। ही खरं म्हणजे ही विजयी रॅली आहे। आम्ही दोन्ही सीट्स काय मुंबईतल्या 4च्या 4 सीट्स एवढं नक्की प्रश्नच येत नाही। ही तसं म्हटलं तर ह्या दोन्ही उमेदवारांची अगदी विजयी रॅली आहे, विजयी आहे याच्यात प्रश्नच नाही। यांना कॉम्पीट करणारा उमेदवार आता जन्माला यायचा आहे असंच वाटतं। आणि उद्धवजींनी ज्या पद्धतीत सगळ्यांना एक प्रवृत्त केलं आहे, अख्ख्या संपूर्ण याला मतदारांमध्ये एक प्रभावी एक छाप पाडली आहे, त्याचं प्रतीक ही आजची रॅली आहे। संविधान तर वाचलंच पाहिजे आणि संविधान जे तोडून मोडून टाकण्याच्या जे भाषा करतायत त्यांना तोडून मोडून हे मतदार टाकतील याच्यात मला शंका नाही वाटत। गद्दारीच्या विरुद्ध निष्ठावंतांची लढाई अतिशय जोरात ताकदीने सर्वसामान्य मुंबईकर या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सामील झाला आहे। आज निवडणुकीचा फॉर्म भरणे हे आमचं फक्त औपचारिक कर्तव्य आहे। इथून पुढे आम्ही फक्त 4 जूनची वाट पाहतोय की कधी आम्ही फटाकडे उडवणार, कधी आम्ही गुलाल इथे उडवणार आणि अनिल देसाई साहेब आणि अरविंद सावंत ह्या दोघांचा विजय इथे कसा होणार त्याची सर्वसामान्य मुंबईकर वाट पाहतोय। निश्चितपणे आपण जर पाहत असाल तर मोदीजी सगळीकडे 400 पारचा जो नारा देत आहेत, 400 पार नेमकं कशासाठी पाहिजे तर सर्वसामान्य लोकांना ज्यावेळेस हा प्रश्न पडला तर त्यावेळेस त्याचं उत्तर असं आहे की जर संविधानाचा मूळ गाभा तुम्हाला बदलायचा असेल तर 3/4 मेजॉरिटी ज्याला बोलतो आपण 75% जास्त मेजॉरिटी तुमची असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कुठे ना कुठे हा 400 पारचा त्यांनी नारा दिला। हे सर्वसामान्य लोकांच्या एकदा लक्षात आल्याच्यानंतर
संविधानाचा जर मूळ गाभाच नष्ट करणार असाल तर ह्या देशाचा नागरिक जो संविधानाला मानतो, ह्या भारतीय कायदा सुव्यवस्थेला मानतो, तो कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून कुठे ना कुठे संविधान वाचवण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अतिशय ताकदीने उतरून त्याचा प्रहार करण्यासाठी इकडे इलेक्शनला लढतात. खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांची जी मुख्यमंत्री असल्यापासूनची जी कारकीर्द आहे आणि कोरोनाचा पिरियड होता, ज्या पद्धतीने नद्यांना पूर आला होता, जिथे चिपळूणसारख्या एरियात पाणी साठलं होतं, त्यावेळेला अक्षरशः मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपुलकीने प्रत्येक जाती धर्मासाठी जे काम केलं, त्या कामाची पोचपावती म्हणून आज या भाजपाला ज्या पद्धतीने हादरा बसेल अशा पद्धतीची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण उद्धव साहेबांची लाट अशी प्रत्येक घरामध्ये उमटलेली आहे. आणि येणारा आता तुम्ही पाहताय नुसते हजारो नाहीत तर कित्येक हजार लोक या ठिकाणी उतरले आहेत आणि अशा पद्धतीने हा विजय आजच डिक्लेअर झालेला आहे. इथं निष्ठेची लढाई आहे. प्रत्येक निष्ठावंत या ठिकाणी, प्रत्येक पक्षाचा निष्ठावंत या ठिकाणी उतरून या ठिकाणी विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका प्रत्येकाची आहे. जीत तर नक्कीच आहे, ही फॉर्मॅलिटी आहे. कारण भारतामध्ये, अख्ख्या देशामध्ये वातावरण वेगळं आहे. तुम्हालाही माहिती आहे तुमच्यावर किती दबाव आहे, तो आहे ना. त्यामुळे हा दबावाचं राजकारण आता संपणार आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सर्व भारतातील जनता ही भाजपच्या विरोधात आलेली आहे आणि विरोधात मतदान करणार आहे. महाविकास आघाडी जोरात आहे, भक्कम आहे, मजबूत आहे. त्यामुळे अब की बार मोदी तड़ीपार. लाखों की संख्या में लोग आए हैं और उससे ज़्यादा की संख्या में वोट मिलेंगे. हमारी मिलेगी और जीतेगी भी. और जीतेगी भी. वोट भी मिलेगी, जीतेगी भी और आगे जाएगी भी. और हम अरविंद सावंत जी के लिए आए हैं दक्षिण मुंबई से. मैं दक्षिण मुंबई महिला कांग्रेस अध्यक्ष. हम एकजुट में रहकर इतना बड़ा विजय प्राप्त करेंगे कि आपको अगली बार आना पड़ेगा. ये हैट्रिक इतनी बड़ी कैसी हो गई. मैं जान बचाने के लिए कितना जरूरी है महाविकास आघाड़ी को आना? महाविकास आघाड़ी को आना चाहिए क्योंकि जो सामने वालों ने काम किया है वहाँ सबसे ज़्यादा अगर कोई सफ़र हो रहा है तो आम आदमी सफ़र हो रहा है. क्या आप आपके घर का चूल्हा 25-50 हज़ार में जला सकते हो? नहीं. जीएसटी को लेकर, सिलेंडर को लेकर महंगाई हर तरह से इतनी की है कि आम आदमी का जीना मुश्किल हो गया. इसलिए महाविकास आघाड़ी और इंडिया गठबंधन को आना चाहिए. तर आजचा जो दिवस आहे तो एक विजयाचा दिवस आहे आणि खरं बघायला गेलं तर ही लढाई अनिल देसाई किंवा राहुल शेवाळे यांच्यामधली नसून मोदी विरुद्ध भारत अशी ही लढाई आहे. संविधान वाचवायची लढाई आहे. जे देशाचं जे राजकारण चाललं आहे ते कुठेतरी थांबवायचं आहे आणि एक चांगला विजय मिळवायचा आहे महाविकास आघाडीला. त्यासाठी ही लढाई आहे. तुम्ही एक युवक आहे, सर्व युवकांना तुम्ही काय आवाहन करणार? आम्ही युवकांना हे सांगेल की महाविकास आघाडीचे जेवढे पण उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि भविष्यात भारतामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल महाविकास आघाडी आल्याने. एवढंच मी युवकांना सांगू शकतो. आज हमारे बड़े भाई अरविंद सावंत जी और अनिल देसाई जी अपना नामांकन भरने वाले हैं. वो महज उद्धव ठाकरे जी की शिवसेना के कैंडिडेट नहीं है, वो इंडिया अलायंस के कैंडिडेट हैं. आम आदमी पार्टी इंडिया अलायंस की एक मजबूत अंग है. हमारे अरविंद केजरीवाल जी को जेल में डाला हुआ है, लेकिन अरविंद जी का आदेश है कि आम आदमी पार्टी का हर कार्यकर्ता पूरे देश में इंडिया अलायंस के लिए काम करे. और यहाँ पे आम आदमी पार्टी का सारा यूनिट, यहाँ पे जो भी उम्मीदवार दिए जा रहे हैं शिवसेना उद्धव ठाकरे जी के और कांग्रेस के, हम उनके साथ खड़े हैं, उनके साथ काम कर रहे हैं. आज भी उनका नामांकन भरने हम उनके साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. अनिल देसाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरविंद साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. शिवसेना प्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.